नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटणारच। झणझणीत आणि चरचरीत रेसिपी करूया। पातेलं गरम करत ठेवलं, 2 चमचे तेल घातलं आणि बारीक चिरून घेतलेले 2 कांदे तेलामध्ये घालून लालसर होस्तवर परतून दिले। कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे। यामध्ये मी मटण घालून घेतलं, हळद आणि मीठ घालून एकसारखं तेल सुटस्तवर हे मटण मी परतून दिलं। तेल सुटस्तवर हे आपण मटण वाफवून घेणार आहोत। झाकण ठेवलं आणि त्या झाकणावर पाणी वतलं आणि हे मटण आता वाफवून घेऊया। तर आपण इथे मसाल्याची तयारी करूया। दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी, चक्रीफूल, पांढरे तीळ, जिरे हे एकसारखं तडतड वाजस्तवर आपण हे भाजून घेऊया। ते काय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून उभा चिरलेला कांदा तो लालसर होस्तवर परतून देऊया। कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे, त्यामध्ये अर्धा चिरलेला टोमॅटो तो भाजून घेतला। मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून बारीक करून घेतलं। लगेच त्याच कढईत लसूण खोबरं एकसारखं लालसर होस्तवर भाजून घेतलं। सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेतलं। व्यवस्थित मसाला बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घालून हे मी 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं। 2 ते 3 वेळा फिरवून झाल्यानंतर अशा पद्धतीचा आपला मसाला तयार झालेला आहे। आपण मगाशी वाफवत ठेवलेलं मटणाला छान तेल सुटलेलं आहे। ताटावर ठेवलेलं पाणी सगळं मटणामध्ये ओतून देऊया आणि मटण शिजण्यासाठी ठेवून देऊ। कढई गरम करत ठेवली, बारीक केलेला मसाला सगळा कढईमध्ये ओतून घेतला आणि तो सगळं तेल सुटस्तवर आपण आता तो भाजून घेणार आहोत। तेल सुटस्तवर आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे। मसाल्याला खूप छान वास सुटलेला आहे। मटण व्यवस्थित शिजलेलं आहे। मटणाला तेलही छान सुटलेलं आहे। सगळे पीसेस एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मसाला गरम करत ठेवला, त्यामध्ये लाल तिखट घातलं आणि 2 ते 3 मिनिटं परतून दिलं। त्यामध्ये थोडा अर्धा चमचा मिठाचा रसा घालून एकसारखं मिक्स करू। छान तेल सुटस्तवर हा मसाला मिक्स करून घेऊया। तेल सुटलं की त्यामध्ये मटणाचे पीस सगळे घालून घेणार आहोत आणि परत सगळं एकसारखं मिक्स करून घेणार आहोत। मटणाच्या सुक्याला तेलही छान सुटले, दिसायला सुद्धा मटण सुक्क खूप छान दिसत आहे। खूप छान वास येत आहे। चवीनुसार मीठ, मटण मसाला घालून एकसारखं मिक्स करून घेऊया। 1-2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेऊया। खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला छान लागते। 1-2 ते 3 मिनिटं हे मटण सुक्क शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मटण सुक्क शिजवल्यानंतर किती छान दिसते। मटण सुक्क हे तुम्ही चपाती, भाकरी, रोटी यासोबतही खाऊ शकता। मटण सुक्क पाहून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। आहे ना मग झणझणीत, चरचरीत आणि चमचमीत मटण सुक्का। नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट द्या। आणि बरं का, जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा। थँक्यू।